विद्यार्थ्यांना ढगळे गणवेश देण्यात आले आणि खिसे भलतीकडे शिवण्यात आलेत। शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची अक्षरशः चेष्टा करण्यात आली आहे। संभाजीनगरच्या शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांची ही चेष्टा चालवली। शाळांमध्ये वाटप केलेला गणवेश ढगळ असून काहींचे खिसे भलतीकडेच आहेत। हा गणवेश पाहिल्यावर तो शिवलाय की चिंध्या जोडल्यात असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही। निम्म शैक्षणिक वर्ष संपत आले तरी गणवेश मिळाले नसल्याचं चित्र आहे आणि त्यातही गणवेशांची अवस्था बघून संताप व्यक्त केला जातोय। गणवेश तयार करताना विद्यार्थ्यांची मापं घेतलेली नव्हती अशी प्रतिक्रिया एका मुख्याध्यापकांनीच दिल्यानं आता विभागाच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला जातोय। आणखी एक बातमी आहे। केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्कात कपात केल्याचा परिणाम बाजार उघडताच दिसू लागलाय। मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू होताच कांद्याला सरासरी 4800 रुपयांचा दर मिळालाय। कालच्या तुलनेत 500 ते 600 रुपयांची वाढ झाली आहे। दरवाढ झाली असली तरी दुसरीकडे शेतकऱ्यांकडे आता फारसा कांदा शिल्लक राहिलेला नाहीये। त्यामुळे निर्णय आधीच घेतला असता तर शेतकऱ्यांना थोडाफार फायदा झाला असता असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। कालच्यापेक्षा 700-800 रुपयानं भाव वाढले। आज आपल्याला 46 रुपये भाव भेटला आहे सरासरीमध्ये, कारण की 5000 रुपयापर्यंत मार्केट चालू झालं आहे। समाधानी म्हटल्यापेक्षा आमचं जे झालेलं नुकसान आहे ते भरून निघे, कारण आम्ही जो कांदा साठवला होता त्याच्यातला अर्धा निम्मा कांदा आम्हाला फेकून द्यावा लागला आणि जो थोडाफार कांदा आहे म्हणजे आमचे जे होणारं नुकसान आहे, झालेलं नुकसान आहे ते भरून निघे।